काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष झालाय, पक्ष नेतृत्वहीन आहे, अशोक चव्हाणांची टीका. सांगितलं राजकारण. राज्याचं राजकारण अनिश्चिततेचं बनलेलं असून कधी कोण कुठल्या राजकीय पक्षात आणि कोणासोबत युती करेल हे सांगता येत नाही. नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आजच भाजपात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप नेतृत्वावर गंभीर आरोप करणारे, टीका करणारे बडगुजर यांचा भाजप प्रवेश अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे. दुसरीकडे सांगलीतील काँग्रेस नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या नाथसुनेने काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून अनेकांना आश्चर्य वाटत आहे आणि त्याच संदर्भाने माजी काँग्रेसचे नेते आणि विद्यमान भाजप खासदार अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारला असता त्याने काँग्रेस नेतृत्वावर टीका केली आहे. काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसची अवस्था ही नात्यागोत्याचा पक्ष असल्यासारखी झाली आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेसकडे प्रेरणा देण्यासारखं काम नाही, रोड मॅप तयार करावा लागतो, अशी टीका चव्हाण यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच काँग्रेस नेतृत्वहीन झालेली आहे, हेच यामागचं प्रमुख कारण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसच्या काळात विकास झाला, मात्र त्यापेक्षा दुपटीने मागच्या 11 वर्षात देशाचा विकास झाला. मी काँग्रेसमध्येच होतो, काँग्रेसच्या काळात विकास झालेला नाही का, या प्रश्नाचा रूप माझ्याकडेच आहे हे मला कळल्याचा टोला अशोक चव्हाण यांनी मारला आहे. काँग्रेसच्या काळातही विकास झाला, मात्र जो विकास मागच्या 11 वर्षात झाला तो अधिक गतीने झाला, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. आज जमाना IPLचा आहे, त्यामुळे कमी वेळेत लक्ष गाठणं महत्त्वाचं आहे, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047पर्यंत करण्याचं धोरण ठेवल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. असं आहे की आता काँग्रेसची अवस्था अशी आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये नात्यागोत्याचाच पक्ष राहिलेला आहे आणि प्रेरणा देण्यासारखं कुठलंही काम, टीका टिप्पणी जरी विरोधी पक्षाचं काम जरी असलं, नुसतं टीका टिप्पणीवर राज्य चालत नसतं. त्यासाठी काही कष्टही करावे लागतात. राज्याच्या प्रगतीचाही पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो. टीम बरोबर ठेवून त्यांना उत्साहाने काम करण्यासंदर्भात त्या प्रेरणा द्यावी लागते. दुर्दैवाने तर कुठलीच बाब ही महाराष्ट्रात होत नाहीये आणि म्हणून स्वाभाविक लोक आता किती दिवस वाट पाहतील. त्यामुळे सांगलीमध्ये जी घडामोडी घडल्या आहेत तर प्रमुख कारण जे आहे काँग्रेस आता नेतृत्वहीन झालेली असल्यामुळे अशा गोष्टी घडणारच. साहेब, राजकोटमध्ये आधी पुतळा पडला, त्यानंतर बांधण्यात आला, ते आता बेसमेंट खचलेलं आहे. असं मला नेमकं सांगता येणार नाही. असं आता ज्या गोष्टी समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत, वारं तीव्र आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच हे सगळी कामं केली जातात. पण नेमकं काय आता बातम्या वृत्तपत्रातल्या आहेत किंवा माध्यमातल्या आहेत त्याच्यावर मी रिॲक्ट एकदम करणार नाही, माहिती घेतल्याशिवाय. ज्या पद्धतीनं पुण्यात पूल कोसळला, असं काय नांदेडमध्ये अडचण आहे का जुन्या पुलाचं? असं घडून हीच माझी भूमिका आहे आणि भावना आहे. तुमच्या नजरेस काय असलं मला जरूर सांगा, आपण काळजी घेऊ. असं की शेवटी बांधकामं आहेत, काही बांधकामं आशात केली असतील, काही जुनी असतील, तुमच्या नजरेस काय असेल जरूर सांगा. कारण हे असं घडण्याच्या नंतर सांगण्यापेक्षा असं काही असेल तर मला जरूर सांगा, आपण तिथे काळजी घेऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.